आज आम्ही या ठिकाणी रुबी हॉल क्लिनिक च्या समोर जे मेट्रो स्थानक आहे त्या मेट्रो स्थानकाला रुबी हॉल मेट्रो स्थानक असं नाव देण्यात आलेलं आहे। तरी आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने आम्ही अशी मागणी या ठिकाणी करतोय। भाई चंद्रशेखर आझाद हे संसदेमध्ये बसून लोकांचं नेतृत्व करतात, त्याच पद्धतीने आम्ही या ठिकाणी रस्त्यावरची लढाई लढून आज या ठिकाणी या मेट्रो स्थानकाला महामाता रमाई आंबेडकर मेट्रो स्थानक असे नाव देण्यात यावे। आज या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक आहे, महामाता यांचे राष्ट्रीय स्मारक आहे। तर आमची अशी मागणी आहे की हे नव्याने जे मेट्रो प्रकल्प जे राबवले आणि मेट्रो स्थानक आहे याला नाव रुबी हॉल मेट्रो स्थानक असे नाव देण्यात आलेलं आहे। तर आम्ही गेले 1 वर्षापासून पत्रव्यवहार करतोय मेट्रो प्रशासनाबरोबर व महाराष्ट्र शासनाबरोबर की सदरच्या मेट्रो स्थानकाला महामाता रमाई आंबेडकर मेट्रो स्थानक असे नाव देण्यात यावे, यासाठी वारंवार पत्रव्यवहार करतोय। तरी देखील प्रशासनाकडनं कुठलीही दखल घेतली जात नाही। त्यामुळे सदरचे आंदोलन घेण्याचं कारण एकच आहे की प्रशासनाला सदरचं प्रकार आज निदर्शनास आणून देण्यासाठी सदरचं आंदोलन घेण्यात येत आहे। कारण की या ठिकाणी लगतच आम्हाला रुबी हॉलच्या नावाला विरोध काय आहे, म्हणजे आताच नुकताच लॉकडाऊनमध्ये किडनी रॅकेट सारखे अनेक पद्धतीचे असं आपल्या मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झालेलं आहे। तर मी सांगण्याऐवजी तुम्हाला माहितीच आहे, मला रुबी हॉलला विरोध करणं हे मी करायच्या अगोदर तुम्हीच केलेलं आहे। मला म्हणणं आहे की या मेट्रो स्थानकाच्या लगतच महामाता रमाई आंबेडकर आहे, त्यांनी ज्या मातेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाच्या व त्यांच्या पाठीचा कणा म्हणून या ठिकाणी आपल्या संसाराचा त्याग केले, आपल्या लेकराबाळाचा त्याग केले, अशा महामातेचं नाव द्यावं म्हणून आमचा संघर्ष आहे। आजच्या आंदोलनामधनं आम्ही हीच मागणी करतो आहे की जे डिजिटल रुबी हॉल केलेलं आहे ते लवकरात लवकर तातडीने ते काढून माता रमाईचं स्थानक नाव इथं दिले पाहिजे मेट्रोला। अजून पण आम्ही संविधान पद्धतीने त्यांच्याकडून मागणी करत आहे, अजून पत्रव्यवहार करू। त्याही नंतर त्यांनी जर आम्हाला उत्तर नाही दिलं आणि लवकरच लवकर हे त्यांनी तातडीने जर चेंज केलं नाही डिजिटल जे त्यांनी लिहिलं आहे रुबी हॉल, तर ते आम्ही सगळे एकत्र येऊन सगळ्या महिला आम्ही आझाद समाज पार्टीच्या सगळ्या एकत्र महिला येऊन आम्ही ते तोडफोड करण्यात येईल। म्हणजे आता तुम्ही बघताय की येत्या 2020 पासून आम्ही बघतोय ह्या रुबी हॉल गरीब गोरांना पिळून खाणारं रुबी हॉल आहे। त्या रुबी हॉलमुळं अनेक कोरोनाच्या काळामधील रुग्ण त्यांना बेड देत नव्हते, त्यांना म्हणजे एकदम तुच्छ वागणूक देत होते। आणि त्यातच एक नवीन किडनी रॅकेट म्हणून खूप प्रसिद्ध झालेला बाब होती, परंतु तरी पण हे महामेट्रोने जाणीवपूर्वक आमच्या आंबेडकरी चळवळीचे लोक असो, आम्ही अन्यथा महामाता रमाईला मानणारे लोक असो, त्यांचे मन दुखवले गेलेले आहेत। म्हणून आमचा आक्षेप इतकाच आहे की ह्या महामेट्रोला जे रुबी हॉल नाव दिलेलं आहे आपण ते तात्काळ तुम्ही काढून घ्यावे। महामाता रमाईचं नाव ह्याच्यामुळे द्यावं की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत खूप संसाराचा त्याग केलेला आहे, आपल्या लेकराबाळांचा त्याग केलेला आहे आणि त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे। माता रमाईने जे त्याग केलेला आहे ना आपल्यासाठी, जो महिलांना एक वेगळी ऊर्जा मिळते। माता रमाईमुळं महिलांना जी ऊर्जा मिळते ना, त्याच्यामुळं आमची ही भावना आहे। आमची ही दिशा असणार आहे की जर प्रशासन आणि महामेट्रोने हे जर नाव काढले गेले नाही तर येत्या काळामध्ये आम्ही महामेट्रोचं जे डिजिटल दिसतंय ना तुम्हाला, जे रुबी हॉल क्लिनिक लिहिलेलं आहे ते रुबी हॉल क्लिनिक नाव दगडे जे दिसेल लाट्या काट्याने फोडून टाकू आणि जिथं जिथं यांचे छोटे छोटे बोर्ड कटआउट लागलेले आहेत ते देखील तोडण्यात येणार आहे व येत्या काळामध्ये आम्ही रस्ता रोको देखील करणार आहे।